हाय हॅलो नमस्कार, मी मीना गायकवाड. माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. तर बघा, आज आपण खूप सुंदरशी अशी हँडबॅग तयार करणार आहोत. याची प्राईस काय आहे, किती आहे, कितीला विकणार आहे, याचं सगळं मी पुढे सांगणार आहे. तर बघा, मी एक कापड घेतलेलं आहे 16x17 इंचाचं. हे कापड म्हणजे एक साडी आहे, साडीचा पीस आहे छोटासा तुकडा. तर हे आपण एक चौकोनी आकाराचे असे मी पीस कट केले होते 16x13 इंचाचं. तर मी 2 पीस कट केलेले आहे आणि एक पट्टी तयार केलेली आहे. ही पट्टी आपल्याला हँडलसाठी वापरायची आहे. तर बघा, मी हँडलसाठी हे तयार करून घेतलेलं आहे. खाली नॉन-वन आहे, फॉर्म सीट आहे आणि असे आपल्याला 2 भाग आपण तयार करून घ्यायचे आहे. तुम्ही बघू शकता त्याच्यात नॉन-वन बी वापरलेलं आहे आणि फॉर्म सीट बी वापरलेलं आहे. आणि हे मी हँडल आधीच तयार करून घेतलेले होते. मी एकूण 4 हँडल बनवले आहे, म्हणजे 2 इकडे आणि 2 तिकडे. तर बघा, याचं पूर्ण जे माप आहे ते 16x13 इंचाचं आपलं हे माप झालेलं आहे. आणि आपल्याला हे हँडल मी बनवले आहे 17 इंचाचे. तर बघा, 17 इंचाचे किंवा 16 इंचाचे किंवा 15 इंचाचे हँडल या छोट्या छोट्या पिशव्यांना चालून जातात. तर मी 17 इंचाचे हँडल तयार केलेले होते. त्याच्या आधी आपल्याला काय करायचं आहे, ही जी वरची जी बाजू आहे त्याला अजून मी मोजून दाखवते 13 इंचाची. तर ही जी वरची जी बाजू आहे त्या ठिकाणी आपल्याला हे हँडल जोडायचे आहे. तर हँडल जोडायच्या आधी आपल्याला त्याचं माप घ्यायचं आहे. तर माप घ्यायचं आहे 3.5 इंचाचं. तुम्ही माप घेऊ शकता, 3 किंवा 3.5. तर बघा, मी हे 3.5 इंचाचं हे हँडलचं माप घेत आहे. तर बघा, दोन्हीही साईडला आपल्याला बघा, मी पेनाच्या साहाय्याने खुणा करून घेत आहे. तर या ठिकाणी बी आपल्याला 3.5 आणि 3.5 इंचाचे आपल्याला अशी मार्किंग करून घ्यायचे आहे. आणि मार्किंग केल्यानंतर हे जे हँडल आपण तयार केलेले होते ते आपल्याला जोडून इथे शिलाई मारायची आहे. तर बघा, अशा पद्धतीने हे हँडल आपण जोडून झालेलं आहे. मी तुम्हाला दाखवते. तर बघा, आपले असे हँडल जोडून घेतलेले आहे मी आणि इथे आपल्याला फक्त शिलाई मारायची आहे. तर दोन्हीही पीसला मी लगेच हँडल जोडून घेत आहे. तर बघा, अशा पद्धतीने मी दोन्हीही याची मार्किंग करून घेतली आणि जोडून घेतलेले आहे. तर बघा, आपले हे हँडल जोडून झालेले आहे. त्याच्यानंतर मी काय केलं आहे, तर ही जी वरची जी साईड आहे चेन आपल्याला घ्यायची आहे. चेन तुम्ही कोणत्याही रंगाची घेऊ शकतात. माझ्याकडे काळ्या रंगाची चेनी भरपूर आहेत तर मी तीच वापरते. तर बघा, या ठिकाणी मी 14 इंचाचं मी चेन घेतलेलं आहे. मी चेन जी आहे ना ती थोडी जास्त घेतलेली आहे, रनर टाकताना सोपं पडतं म्हणून. तर या ठिकाणी उलटी ठेवायची आहे आणि शिलाई देऊन टॉप टिच करायचं आहे. तर बघा, इथे शिलाई दिलेली आहे आणि शिलाई दिल्यानंतर याला असं पलटी मारून घ्यायचं आहे व्यवस्थितपणे आणि या ठिकाणी आपल्याला टॉप टिच मारायचं आहे. तर परत ही दुसरी साईड आहे त्या ठिकाणी सुद्धा आपल्याला अशी ठेवून घ्यायचं आहे व्यवस्थितपणे आणि या ठिकाणी शिलाई मारायची आहे आणि टॉप टिच करून घ्यायचं आहे. तर बघा, आपले दोन्हीही पार्टला चेन जोडून झालेले आहे. चेन जोडून झाल्यानंतर आपल्याला याला सरळ असं करून घ्यायचं आहे आणि रनर ॲड करायचे आहे. तर या ठिकाणी अशी आपल्याला सरळ दोन्हीही पिशव्या जे आहे, ज्या बॅग आहे ते व्यवस्थित दोन्हीही व्यवस्थित करून घ्यायचे आहे सरळ आणि रनर ॲड करायचं आहे. तर हे बघा, हे रनर घेतलेले आहे. रनर माझे मजबूत असतात, चांगले क्वालिटीचेच मी रनर वापरते कारण की या पिशव्या मला सेल करायचे आहे म्हणून. तर बघा, या ठिकाणी मी चांगल्या क्वालिटीचे रनर आणि फॉर्म आणि नॉन-वन वापरलेलं आहे. तर चेन जॉईन झाल्यानंतर आपल्याला याला पलटी मारून घ्यायचं आहे. पलटी मारल्यानंतर या ठिकाणी आपल्याला 1.5 इंचाचा बॉक्स बनवायचा आहे. तुम्ही बघू शकता त्या ठिकाणी मी 1.5 इंचाचा छोटासा हा बॉक्स तयार करून घेतलेला आहे. त्या साईडला दुसऱ्याही पार्टला आपल्याला सेम असंच 1.5 इंचाचे पार्ट म्हणजे छोटे छोटे बॉक्स बनवून घ्यायचे आहे. तर खूप सोपं आणि ही बॅग बनवायची पद्धत खूप सोपी आहे आणि अशा बॅगा खूप सेल होतात. तर बघा, आपले हे बॉक्स तयार झालेले होते आणि त्याला बघून घ्यायचं आहे की आपले जे हँडल आहे ते मध्ये नको यायला आणि त्या पद्धतीने आपल्याला हे छोटे बॉक्स कट करून घ्यायचे आहे. तर बघा, अशा पद्धतीने मी बघून घेत असते कारण की काय टायमाला असं होतं की आपण कट मारायच्या टायमाला हँडलच कट करून टाकतो, असं होऊन जातं. तर थोडंसं बघून घ्यायचं आहे आणि आपल्याला हे कट करून घ्यायचे आहे कॉर्नर. तर बघा, आपले हे दोन्हीही कॉर्नर कट झालेले आहे. सेम त्याच पद्धतीचं मी दुसरंही पीसचं सेम तसंच करणार आहे. तर हे जे ठेवून घेईल याची मार्किंग करून घेईल आणि कॉर्नर कट करून घेईल. तर बघा, आपले हे कॉर्नर कट झालेले आहे. कॉर्नर कट झाल्यानंतर या ठिकाणी आपल्याला शिलाई मारायची आहे. बघा, चेनीपासून खाली इथपर्यंत शिलाई मारून घ्यायची आहे दोन्हीही साईडला.
तर बघा आपली शिलाई मारून झालेली आहे दोन्ही साईडला. आता फक्त हे कॉर्नर असे पकडायचे आहे आणि या ठिकाणी शिलाई मारायची आहे आणि नंतरून याला पायपिंग करून घेणार आहे मी. तर बघा असे पकडून इथे डबल टिबल शिलाई मारून घ्यायची आहे. तर बघा आपली ही डबल टिबल शिलाई झालेली आहे. आता मी तुम्हाला या पिशवीचं जे फायनल लुक आहे, बॅगचं जे फायनल लुक आहे ते तुम्हाला दाखवते आणि खूप सुंदर ही बॅग बनते. तर मी सगळ्या बॅगना ओपन व्यवस्थित करून घेते म्हणजे मी तुम्हाला दाखवू शकते. तर बघा आपली ही बॅग ओपन झाली आहे, सरळ झालेली आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सपोर्ट करायला विसरू नका. परत भेटूया नवीन व्हिडिओ बरोबर आणि याची प्राईस आहे 70 रुपये. तर बघा असे खूप सुंदर सुंदर पिशव्या तुम्ही तयार करून सेल करू शकतात. नॉन-1चा वापर करू शकतात, फॉर्म शीटचा वापर करू शकतात आणि याची जी प्राईस मी ठेवलेली आहे ही 70 रुपये ठेवलेली आहे आणि याची मी सेल करणार आहे. तर मी तुम्हाला वरती माझा नंबर देत आहे. तिथे तुम्हाला काही ऑर्डर करायची असेल तर तुम्ही तिथे मला व्हॉट्सअपला मेसेज करा. ओनली व्हॉट्सअप करा, मेसेज करू शकतात. त्यांना मी याची किंमत आणि प्राईस सांगू शकते आणि याची टोटल फक्त प्राईस आपल्याला म्हणजे 1 पीस आहे 70 रुपये. तर कोणाला ऑर्डर द्यायची असेल तर वरती नंबरवर मला मेसेज टाकू शकतात.